नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जीवाने जरी नंदिनीसोबत लग्न केलं असलं तरीसुद्धा तो तिच्याशी कधी नीट वागत नसतो आणि हे आता नंदिनीच्या लक्षात येतं। नंदिनी आता वारंवार जीवाला सांगत असते की जर नवरा बायकोमध्ये संवाद नसला तर त्यांचं प्रेम कधीही फुलणार नाही। काव्याचं तर ठीक आहे, पण तुम्हीसुद्धा मला सांगत नाही की तुमचं काय बिनसलं आहे। जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या मनात काय चाललं हे सांगत नाही, मी तुमची मदत कशी करू शकेल। त्यावर जीवा आता नंदिनीवर रागवतच म्हणते की तुला ते सगळं जाणून घेण्याची काही गरज नाही आहे आणि आता पहिल्यासारखं काही होणार नाही। तर नंदिनी म्हणते की अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं का माझ्यासोबत लग्न करायला, तुम्हीच पुढाकार घेतला होता ना। मग त्यानंतर तुम्हाला विचार करायला पाहिजे होता की आपण या लग्नापासून खुश नाही राहणार आहोत, आपण उगाच काही करायला नको। मी माझा भूतकाळ सोडून पुढे जायचं ठरवलं आहे, पण मात्र तुम्ही मला जराही साथ देत नाही आहे। जर तुमची संसार करण्याची इच्छा नसेल तर आपण डिवोर्स घेऊया, असं म्हणत आता नंदिनी रागातच तिथून निघून जाते। यापुढे आपल्याला असं बघायला मिळेल की नंदिनी आता एका वकीलला भेटते आणि ती डिवोर्सबद्दल आता बोलू लागते। तर दुसरीकडे आता रम्या आणि वसवात त्याला असं वाटत असते की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे, पण मात्र पार्थ असं काही होऊ देत नाही। तर आता पार्थ नंदिनीला समजवतो की डिवोर्स घेणं हे आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे। मला चांगलंच माहिती आहे माझी आणि काव्याची जी परिस्थिती आहे तीच तुमची आणि जीवाची आहे, पण आता काही झालं तरी आपल्याला त्यांचं मन जिंकावं लागेल, त्यांच्या मनात आपल्याला प्रेम निर्माण करावं लागेल। तर आता नंदिनी ही पार्थला वचन देत म्हणते की मी आता नक्कीच जीवाचं मन जिंकणार आणि त्याच्या रागाचं रूपांतर प्रेमात करणार। तर प्रेक्षकांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत। अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।